आपण स्वातंत्र्याबद्दल खूप बोलतो नाही का? पण स्वातंत्र्याची एक अशी बाजू आहे ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही, आणि हीच बाजू एका महान समाजसुधारकाने आपल्या समोर मांडली. त्यांचं नाव महर्षी धोंडो केशव कर्वे. चला तर त्यांच्या या एक्स्ट्राऑर्डिनरी विचारांच्या प्रवासात आपणही सामील होऊया. तर हे आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांच्याकडे बघूनच एक वेगळी ऊर्जा जाणवते, नाही का? आणि त्यांचं आयुष्य बघा, 1858 ते 1962, म्हणजे तब्बल 104 वर्षांचं आयुष्य. विचार करा, या एकाच आयुष्यात त्यांनी किती मोठे बदल पाहिले असतील आणि घडवले असतील. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाला एक नवी दिशा देण्यासाठीच खर्च केलं. आता एक प्रश्न जरा विचार करण्यासारखा. जर देशातली अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रिया जर बंधनात असतील तर तो देश खरंच स्वतंत्र म्हणता येईल का? हा साधासुधा प्रश्न नाहीये. हाच तो मूलभूत प्रश्न होता ज्याने महर्षी कर्वे यांच्या संपूर्ण कार्याला, त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ फक्त इंग्रजांपासून मुक्त होणं इतका छोटा नव्हता. आणि याच प्रश्नाच्या उत्तरातून महर्षी कर्वे यांनी एक जबरदस्त संकल्पना मांडली. त्यांनी सांगितलं की गुलामगिरी ही एका प्रकारची नाही, तर ती 2 प्रकारची असते, आणि हे दोन्ही प्रकार समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर ही विभागणी कशी होती? बघा, एकीकडे होतं राष्ट्रीय स्वातंत्र्य. म्हणजे काय? सोपं आहे. परकीय राजवटीतून म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होणं. हे एक राजकीय ध्येय होतं. पण याहीपेक्षा महत्त्वाचं कर्वे यांच्या मते होतं सामाजिक स्वातंत्र्य. आणि हे काय आहे? तर ही आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर लादलेली गुलामगिरी आहे. म्हणजे जाचक रूढी, परंपरा, चुकीचे विचार यातून सुटका. ही समाजाची आतून होणारी मुक्ती होती. आणि त्यांचं हे वाक्य बघा, किती जबरदस्त आहे. ते म्हणाले, जरी आपला देश राष्ट्रीयदृष्ट्या स्वतंत्र झाला तरी आपण आपल्या रूढींचे गुलामच राहू. ती गुलामगिरी तोडलीच पाहिजे. किती किती खोल विचार आहे हा. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्याच विचारांचे, आपल्याच परंपरांचे गुलाम आहोत, तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही. खरी मुक्ती तेव्हाच मिळेल. आणि इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो. कर्वे यांना ठामपणे वाटायचं की राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणं सोपं आहे, पण सामाजिक सुधारणेसाठी लढणं त्याहून कित्येक पटीने कठीण आहे. का? कारण राजकीय लढाईत तुमचा शत्रू समोर असतो, तो परका असतो. पण सामाजिक लढाईत, अरे देवा, इथे तर आपल्याला आपल्याच लोकांशी, आपल्याच घरातल्या माणसांशी, आपल्याच समाजाच्या विचारांशी लढावं लागतं. आणि ही लढाई सगळ्यात अवघड असते. ठीक आहे, मग प्रश्न असा येतो की ही इतकी अवघड लढाई लढायची कशी? या सामाजिक गुलामगिरीला हरवण्यासाठी महर्षी कर्वे यांनी कोणतं शस्त्र निवडलं असेल? त्यांचं शस्त्र होतं शिक्षण. आणि हे शिक्षण कोणासाठी? तर समाजाच्या त्या अर्ध्या भागासाठी ज्याला शिक्षणापासून नेहमीच दूर ठेवलं गेलं होतं, म्हणजे स्त्रियांसाठी शिक्षण. जरा त्या काळाचा विचार करा. परिस्थिती खरंच खूप वेगळी होती. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा हक्कच नव्हता, संधी तर दूरची गोष्ट. आणि शिक्षण नाही म्हणजे काय? म्हणजे प्रगती थांबली. आयुष्य चूल आणि मूल यातच अडकून पडलं. पूर्णपणे परावलंबी, दुसऱ्यांवर अवलंबून. हीच ती खरी सामाजिक गुलामगिरी होती, ज्याच्या मुळावर कर्वे यांना घाव घालायचा होता. 1916 हे वर्ष लक्षात ठेवा, कारण भारतीय इतिहासात, विशेषतः सामाजिक इतिहासात, हे वर्ष एका मोठ्या क्रांतीचं, एका मोठ्या बदलाचं साक्षीदार आहे. कारण याच वर्षी 1916 साली महर्षी कर्वे यांनी एक असं पाऊल उचललं जे त्या काळात कोणी विचारही करू शकत नव्हतं. त्यांनी भारतातलं पहिलं स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापन केलं. विचार करा, फक्त आणि फक्त महिलांसाठी एक विद्यापीठ. ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. ही एक ऐतिहासिक क्रांती होती. पण हे विद्यापीठ केवळ पदव्या देण्यासाठी नव्हतं. नाही, यामागे कर्वे यांची खूप मोठी आणि स्पष्ट दूरदृष्टी होती. त्यांना अशा महिला घडवायच्या होत्या ज्या फक्त सुशिक्षित नसतील तर स्वावलंबी असतील, ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, ज्या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्पर्धा करू शकतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांची स्वतःची एक बौद्धिक ओळख असेल, स्वतःची स्वप्न असतील. आता एवढं मोठं काम हे फक्त बोलून किंवा विचार करून होत नाही. यासाठी स्वतःला झोकून द्यावं लागतं. आणि महर्षी कर्वे यांचं आयुष्य हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांचं स्वतःचं जीवन म्हणजे जणू काही त्यांच्या कार्याचा आरसाच होतं. त्यांची जीवन जगण्याची काही तत्त्व होती, आणि ती त्यांनी आयुष्यभर पाळली. पहिलं म्हणजे अत्यंत साधेपणा. दुसरं पैसा. पैसा हा स्वतःच्या आरामासाठी नाही, तर समाजकार्यासाठी एक साधन आहे, असं ते मानायचंय. तिसरं, स्वतःकडे जे काही आहे ते सगळं समाजाच्या कामासाठी समर्पित करायचं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व,
बोले तैसा चाले. म्हणजे जे इतरांना सांगायचं ते आधी स्वतः करायचं. त्यांच्याबद्दल एक खूप सुंदर वाक्य बोललं जातं की ते इतरांचे दुःख स्वतःचे मानत पण स्वतःच्या सुखदुःखांपासून अलिप्त राहत. म्हणजे विचार करा, दुसऱ्याच्या दुःखाने ज्यांचं मन लगेच द्रवत असे पण स्वतःच्या आयुष्यातल्या सुखदुःखांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नसे. एखाद्या स्थितप्रज्ञ योग्यासारखं त्यांचं आयुष्य होतं. तर महर्षी कर्वे यांनी त्यांचं आयुष्यभरचं काम तर पूर्णत्वास नेलं, पण त्यांनी उपस्थित केलेला विचार, त्यांनी विचारलेला प्रश्न, तो मात्र संपलेला नाही. तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न आजही आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. तर मग आपल्याला महर्षी कर्वे यांच्याकडून काय वारसा मिळाला आहे? सगळ्यात पहिलं, ते भारतातील महिला शिक्षणाचे प्रणेते आहेत, जनक आहेत. दुसरं, त्यांनी देशातलं पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं. तिसरं, त्यांनी हे सिद्ध केलं की डोळे झाकून परंपरा पाळण्यापेक्षा सामाजिक सुधारणा करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि चौथं, त्यांचं आयुष्य हे निस्वार्थ सेवा आणि समर्पणाचं एक जिवंत प्रतीक आहे. आणि आता जाता जाता तोच प्रश्न पुन्हा एकदा नव्या रूपात. महर्षी कर्वे यांनी त्यांच्या काळातल्या सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला, लढा दिला. चला, आपण विचार करूया. आजच्या काळात आपल्या समाजात अशी कोणती बंधनं आहेत, अशी कोणती सामाजिक गुलामगिरी आहे ज्यातून बाहेर पडण्यासाठी, ज्या विरुद्ध लढण्यासाठी एका नव्या कर्वेच यांची गरज आहे? हा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. Like, share, and subscribe now and learn smart.